Very good morning, little champions. Very good afternoon, as well as very good night, depending upon the mobile, at which time it is in the hand and we are looking at the lecture. Very good morning, beta. Very good morning. Assumptions of kinetic theory of gases. Three things we have to cover today. हे assumptions. बेटा assumption झाल्याच्या नंतर एक डेरिवेशन सुंदर अशा प्रकारचं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस वाला डेरिवेशन. ते झाल्याच्या नंतर सम डेरिवेशन्स. assumptions म्हणजे काय? की ज्या गोष्टी अजूम करून चालाव्या लागतात. भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सध्या समजा लॉकडाऊन आहे. मी माझं दुकान बंद ठेवील आणि ते कसं बंद असतं तुम्हाला माहिती आहे? हा तुमची साथ आमची. बेटा फ्यू अझम्पशन्स वरती सगळा खेळ चालतो. जसा आपला क्लास चालतो अझम्पशन्स वरती. अज्युमिंग दॅट ऑल द स्टुडंट्स आर व्हेरी व्हेरी सिन्सिअर. दे आर अटेंडिंग लेक्चर्स डेली. दे आर परफॉर्मिंग होमवर्क डेली. सर काल तर सगळ्यांनी होमवर्क केला. काल काय मजा आली. पता नहीं जी कौन सा नशा करता है. काल न जानो कौन सा नशा हुआ था. एवरीबडी हैज डन द होमवर्क. प्यारे बच्चों, assumptions of KTG, kinetic theory of gas. गॅसची kinetic theory, no potential energies like involved. ही जी kinetic theory आहे ही कोणत्या assumptions वरती चालते? एकदा स्क्रीनशॉट आय होप तुम्ही घेतला असेल. ठीक आहे, मग मला राडा सुरू करायला. नंबर 1, all the gases contain, सगळे gases contains large number of tiny particles and these particles are called as molecules. कोणताही गॅस घ्या, O2, CO2, sulfur dioxide. Any gas contains large number of the particles and those particles are called as molecules. They means what beta? Those molecules have constant random motion. ते तर काही तुमच्यासारखे देवासारखे शांत बसणार नाही, राईट? ते प्रणव वेदांत सारखे, तेजस यश सारखे शांत नाही बसणार. दे विल बी हॅव्हिंग अ कॉन्स्टंट रॅन्डम मोशन. ठीक आहे ना? दे विल नॉट सीट ॲट द सिंगल सिच्युएशन पोझिशन. दे विल बी हॅव्हिंग अ कॉन्स्टंट मोशन. ते मूव्ह होत राहतील. ते कारण एका जागी नसतात. तुमचा टेबल, फॅन, खुर्ची, मोबाईल सॉलिड आहे, एका जागेवर असतात. त्यासारखं हे तुमचं गॅस मधले पार्टिकल्स म्हणजेच मॉलिक्युल्स शांत नाही बसणार. दे विल बी हॅव्हिंग कॉन्स्टंट मोशन. दे विल बी हॅव्हिंग कॉन्स्टंट रॅन्डम मोशन. सो बेटा सेकंड इज दे विल बी हॅव्हिंग कॉन्स्टंट रॅन्डम मोशन. ठीक आहे. थर्ड, इन द मोशन करत असताना देर आर कोलिजन्स. धडका तर होणारच. मोशन होते. हजारो करोडो पार्टिकल्स येते. काय 2-4 थोडी आहे. ठीक आहे ना? एकदम क्राऊडेड आहे. एखादं कंटेनर घेतलं तुम्ही, अज्युम केलं, एखादं सपोज हे कंटेनर आहे बेटा, ह्याच्यामध्ये काय चिक 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 हजारो मॉलिक्युल्स आहे आणि ते काही शांत बसलेले नाहीये. ओके, हा पार्टिकल आहे, मग जाताना काय करणार? टिक 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 याला धडकला म्हणजे मॉलिक्युल मॉलिक्युल कोलिजन झाली. नंतर पुन्हा भिंतीला धडकला, रिटर्न आला. सो कोलिजन्स विल बी बिटवीन मॉलिक्युल. ओके, मॉलिक्युल मध्ये अँड मॉलिक्युल वॉल आहे की नाही, एकमेकांसोबत पण आणि भिंतींसोबत सुद्धा त्यांच्या धडका होतील. नेक्स्ट इज दिस कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. सर व्हॉट इज परफेक्टली इलॅस्टिक? गुरुजी काय लिहिलंय? हे इज इक्वल टू 1. वी आर नॉट नोईंग. कोणी सांगेल का मला व्हॉट इज दिस? छोटाई, कम ऑन. पलक, साहिल, गणेश, पटपट बोला. इट विल प्रूव्ह दॅट यू आर व्हेरी सिन्सिअर. यू आर व्हेरी सिन्सिअर इन क्लास 11th. आठवतोय का छोटाई कुणाला? छोटाई सर, ई फॉर एलिफंट. प्यारे बच्चों, that E is coefficient of restitution. That E is coefficient of restitution, which is 1 for the perfectly elastic. Sir, what is coefficient of restitution? आठवतंय का? It is the ratio of change in the velocity, final velocity to the initial velocity. Change in the ratio of final velocity to the initial velocity. Okay. Coefficient of restitution, concept of class 11. ज्यादा टेन्शन नका घेऊ सध्या. फक्त एक लक्षात ठेवा की whenever collision is elastic, whenever collision is elastic, तर मोमेंटम हे तर तुमच्या अख्ख्या सिलेबस मध्ये कन्झर्व होतं. मोमेंटम वेक्टर क्वांटिटी, दॅट्स वाय आर पी इनिशियल इज पी फायनल. आय रिपीट, अरे मोमेंटम मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम हे कायम कन्झर्व होतं आपल्या सिलेबस मध्ये. अर्थात कोलिजन झाली की मोमेंटम कन्झर्व होतं, एवढं लक्षात ठेवायचं. पण इलॅस्टिक असेल तर कायनेटिक सुद्धा एनर्जी कन्झर्व होते, अदरवाईज नाही होत. ठीक आहे. इलॅस्टिक कोलिजन असेल, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असेल तर कायनेटिक एनर्जी गेट्स कन्झर्व्ड. बेटा नेक्स्ट आहे मीन फ्री पाथ. सर व्हॉट इज मीन फ्री पाथ? मीन म्हणजे ऍव्हरेज. कुणाचं?
ऑफ द पाथ बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. तुमच्या भांड्यामध्ये तुमचा हा जो मॉलिक्यूल आहे, हा तर काही शांत बसणार नाही. हा पुढे जाईल, चीक 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 गेला आणि दुसऱ्या एका मॉलिक्यूलला धडकला, धपाक. मॉलिक्यूलला धडकला किंवा भिंतीला धडकला, राईट. बरं, त्यानंतर काय पुन्हा शांत बसणार नाही तो, परत कुठेतरी डिंग 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 धपाक धडकला. बरं, पुन्हा कुठेतरी आला दुसऱ्या एका मॉलिक्यूलला डॅप 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 धपाक धडकला. पुन्हा इथे आला, झिक 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 धडकला. धडक 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 धडक, किती पण हजारो धडका होऊ द्या. ओके, सो इथपासून इथपर्यंत गेला. λ1, पुढे λ2, λ3 इज डिनोटेड. हे डिग्री लेवलला डिटेलमध्ये आपल्या सिलेबसमध्ये ज्यादा टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे ना. सो λ1, λ2 ह्या सगळ्यांचं ऍव्हरेज काढलं तर काय भेटेल बेटा, मीन फ्री पाथ. रिलॅक्सेशन टाइम म्हणजेच टाइम इंटरव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय टाऊ. त्याचं आपल्याला काही जास्त घेणं देणं नाही. नोबडी विल आस्क एनिथिंग मोर अबाउट दॅट, बट दिस सेव्हन्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. टोटल एनर्जी ऑफ द गॅस इज प्युअरली कायनेटिक. गॅसची टोटल एनर्जी ही प्युअरली कायनेटिक आहे. मीन्स व्हॉट सर, मी तुम्हाला हे सुरुवातीपासून सांगितलं होतं चॅप्टरचं नाव समजून सांगत असताना की बेटा विषय असा आहे की पोटेन्शियल एनर्जी ऑफ द गॅस इज अज्युम्ड टू बी झिरो. मीन्स व्हॉट, देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. मीन्स व्हॉट सर, आता नीट आहे का. assumptions मध्ये it has been assumed that the gas particles are so far away from each other. मी एक सॉलिड आहे, तुम्ही एक सॉलिड आहे, तुमचा मोबाईल सॉलिड आहे, तुमचा फॅन सॉलिड आहे. सॉलिड मध्ये काय बेटा, मॉलिक्युल्स आर व्हेरी टाइटली पॅक्ड. मॉलिक्युल्स आर व्हेरी टाइटली पॅक्ड, एकमेकांना एकदम क्लोजली पॅक्ड आहे. एखाद्या भांड्यात पाणी घ्या, लिक्विडचे मॉलिक्युल्स एकमेकांना कसे आहेत, टाइटली पॅक्ड. तसं गॅसचं नाही ना, तो बिचारा एकदम गरीब आहे, एकदम विरळ आहे. पार्टिकल्स आर ऍक्च्युअली far away from one another. It has been assumed that they are far away from one another. इतके दूर की there is no interaction between them. There is no interaction between them. समजा तुम्ही दोन मॅग्नेटचे तुकडे घेतले, एक मॅग्नेट जवळ आणा, पिचुक, एकमेकांना चिटकण्याचा प्रयत्न करतील. ऍग्री, पिचुक, दोन मॅग्नेट, अर्थात नॉर्थ आणला तर रिपेल करेल. पण ही इंटरॅक्शन त्यांना जवळ आणल्याच्या नंतर ना, समजा दोन मॅग्नेट एक इथं, आता काय होईल, दे आर फार अवे, देर विल बी नो इंटरॅक्शन इन बिटवीन देम. जसं व्हेनेवर दोन चार्जेस, हा एचपी कोण आहे मला आधी त्याचं नाव सांगा पटकन, नाही तर मी रिमूव्ह करून ग्रुप मधून. ओके, हु इज एचपी, मेन्शन युअर नेम. सो बेटा दोन मॅग्नेट्स आर लाईक टू मॉलिक्युल्स, व्हेनेवर दे आर व्हेरी क्लोज, तो त्यांच्यामध्ये अफेअर होण्याचा चान्स खूप जास्त आहे, राईट. व्हेनेवर दे आर फार अवे, नो अफेअर, they will be far away from one another, there will be no interaction in between them. Are you understanding? गणूचा माईक, आमच्या साहिलचं लक्ष फक्त गणूच्या माईक कडे असतं. साहिल जी, मैं भी चौकीदार हूं. एचपी कोण आहे हे देऊ का काढून याला, काढून देतो याला. आवाज खूप येतोय, कोणता, अच्छा गणेश आहे का हा, ठीक आहे ओके. आवाज कोणता येतोय, गणेश, पायल, पलक, माझा आवाज व्यवस्थित येतोय का, गणूचा माईक चा, ठीक आहे. आता पटापट बोला, ओके 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 टाइप करा, इज एव्हरीथिंग ओके. शुरू करेंगे, शुरू, पटपट बोला, इज एव्हरीथिंग ओके, डन. चला आपण कुठे होतो, इंटरॅक्शन. दोन मॅग्नेट वाला फील दिला मी, दोन मॅग्नेट एकमेकांच्या जवळ असतील तर अफेअर होण्याचा चान्स खूप जास्त आहे. आपण त्यांना साईडला आणलं तर काय होईल, नो इंटरॅक्शन. सो का सांगतोय मी हे, प्यारे बच्चो, व्हेनेवर टू चार्जेस, ही जी थ्योरी चालू आहे, when two molecules are very close, two charges are very close, let's assume हे मायक्रोस्कोपिक लेवलचा स्टडी आहे, दिस इज मायक्रोस्कोपिक लेवलचं फिजिक्स. कम ऑन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅस मध्ये मायक्रोस्कोपिक लेवलचं फिजिक्स आहे. पुढे थर्मोडायनामिक्स हा जो चॅप्टर आहे तो मॅक्रो, तो मोठ्या लेवलचा अख्ख्या सिस्टमचा स्टडी आहे. इथे छोट्या नन्हे मुन्ने तुमच्यासारखे जो बच्चे दिल के सच्चे वैसे पार्टिकल विच आर व्हेरी व्हेरी स्मॉल, त्यांचा स्टडी आहे. सो बेटा देर इज नो इंटरॅक्शन इन बिटवीन मॉलिक्युल्स, दे आर फार अवे. जसं की चार्जेस एकमेकांच्या सोबत होते, तर क्लास 11चं इलेक्ट्रोस्टॅट, कम ऑन, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. पोटेन्शियल एनर्जी वॉज 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R, आणि आपण डेरिव्हेशन्स पण केले होते आणि तुम्ही धीर सोडून दिला होता. तुम्ही बोलले होते गुरुजी झेपत नाहीये, विल स्टडी इन द क्लास 12, सोडून दिला होता तुम्ही विषय. सो गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी, आली ती 12वी. चलो, सो बेटा नो इंटरॅक्शन, कम ऑन, मी खूप एक्सप्लेन केलं हे टू अंडरस्टँड की चॅप्टरचं नाव आहे की एनर्जी ऑफ टोटल एनर्जी ऑफ द गॅस इज प्युअरली कायनेटिक. टोटल एनर्जी ऑफ द गॅस इज प्युअरली कायनेटिक, नो पोटेन्शियल एनर्जी इज इन्वॉल्व्ड.
ठीक आहे. नो इंटरेक्शन इन बिटवीन मॉलिक्युल्स. लास्ट अँड द बेस्ट. प्यारे बच्चो, सीईटी ला, एमएसटी सीईटी ला ह्या अशा की पॉइंट्स वरती, गोल्डन पॉइंट्स वरती क्वेश्चन येतात. रिअल गॅसेस बिहेव ॲज आयडियल गॅस. रोहितजी व्हेरी गुड मॉर्निंग. बघा, चालता बोलता आमचा रोहित सकाळी उठायला लागला, लेक्चर करायला लागला. ओके बेटा, अच्छा हा किती वेळ राहील हा एक मोठा क्वेश्चन आहे. व्हेरी गुड मॉर्निंग रोहितजी. किती वेळा करता ऑनलाईन आहे रोहित? हा एक मोठा क्वेश्चन आहे. लेट अस सी हिज पेशन्स अँड हिज स्टॅमिना. रिअल गॅसेस बिहेव ॲज आयडियल गॅस. रिअल गॅस तुमचा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हेलियम, निऑन, हे तुमचे जे गॅसेस आहेत, हे रिअल गॅस कधी बिहेव करतील? आयडियल गॅस, आय एम व्हेरी सॉरी, रिअल गॅस, आयडियल गॅस. ओके, अझम्पन्स फॉलो केल्याच्या नंतर त्याला आयडियल गॅस कधी म्हणता येईल? तर तो आयडियल गॅस तेव्हा बिहेव करेल, तो त्याचे रिझल्ट तेव्हा देईल जेव्हा प्रेशर इज लो अँड टेम्परेचर इज हाय. यू हॅव टू रिमेंबर, रिअल गॅस बिहेव ॲज आयडियल गॅस ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. सर वाय? बघ, लक्ष दे. लो प्रेशर कसं लक्षात ठेवायचं? प्यारे बच्चो, प्रेशर इज लो चा अर्थ काय? डेन्सिटी इज लो. जितकी ज्यादा डेन्सिटी, कम ऑन फील घे, जितकं ज्यादा डेन्स एखादं फ्लुइड, एक पाणी आहे आणि एक मर्क्युरी आहे, तुमचा मध आहे, मर्क्युरी मरू दे, जाऊ दे, मध, पाणी आणि मध, कोण घट्ट ज्यादा आहे? कोण घट्ट ज्यादा आहे? मध. कोणाची डेन्सिटी ज्यादा? मधाची. मग मधामध्ये प्रेशर कमी का ज्यादा? ज्यादा. पाणी त्या तुलनेत थोडंसं एकदम मस्तपैकी हलकं फुलकं आहे, बरोबर का नाही? सो पाण्याची डेन्सिटी कशी? कमी. ऍग्री? सो लो प्रेशर म्हणजेच काय? डेन्सिटी इज लो, ते कमी डेन्स. अच्छा, जितकं कमी डेन्स, जितकं मन मोकळं असेल, मी फ्लुइडचा फील दिला, गॅसच्या बाबतीत बघ, जितकं मन मोकळं असेल, जितकं विरळ एकमेकांपासून दूर असेल, तेवढेच मॉलिक्युल्स विल बी फार अवे अँड देअर फोर पोटेन्शियल एनर्जी विल बी झिरो. मजा आली? मॉलिक्युल, नो इंटरॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स, राईट? पोटेन्शियल एनर्जी विल बी झिरो. दॅट्स वाय प्रेशर हॅज टू बी लो. अच्छा सर, व्हॉट अबाउट हाय टेम्परेचर? बेटा टेम्परेचर ज्यादा म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी ज्यादा. टेम्परेचर ज्यादा मीन्स कायनेटिक. हेच तर तुम्हाला मी किती वेळा सांगितलं. एखादं भांडं आहे, त्यात पाणी येते, तुम्ही गरम करता, विच मीन्स त्या पाण्याला तुम्ही काय देता? एनर्जी देता. टेम्परेचर वाढवतो मी स्वतः, एनर्जी देता. आणि मॉलिक्युल्स विल स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम अवे फ्रॉम वन अनदर. वन्स अगेन दे विल बी फार अवे फ्रॉम इच अदर आफ्टर गेटिंग द हीट. अक्षरशः वाफा होता 100 डिग्रीला, बरोबर का नाही? सो हाय टेम्परेचरला खेळ असेल तर मॉलिक्युल्स विल बी फार अवे फ्रॉम वन अनदर, सो दॅट देर विल बी नो इंटरॅक्शन इन बिटवीन द मॉलिक्युल्स. ओके, आणि मग रिअल गॅस विल बी आयडियल गॅस. फटाफट बोला, मजा आली का नाही आली? हॅव यू अंडरस्टूड अझम्पशन्स व्हेरी क्लिअरली ऑर नॉट? बोला. सगळे अझम्पशन्स कळाले का नाही कळाले? सगळे अझम्पशन्स कळाले का नाही कळाले? ओके. सो बेटा, आता पुढचं आपल्याला डेरिव्हेशन घ्यायचंय, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन दॅट कॅन बी कमिंग इन द एक्झामिनेशन अँड विच इज द हिरो ऑफ अवर चॅप्टर, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. ओके, आता एखाद्या कंटेनर मध्ये गॅस आहे, एखाद्या कंटेनर मध्ये गॅस. सो बेटा व्हॉट विल हॅपन? इट विल एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. एखाद्या बलून, तुम्ही बलून फुगा फुगवला, फुगा फुगवला बिन शॉट बेटा, बाहेरचा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा तुम्ही त्या फुग्यातला प्रेशर जादा केला, बरोबर का नाही? सो आता तुम्ही बलून फुगवला एखादा आणि तो फुगा तुमच्या घरात असा आहे, राईट, पडलेला एखाद्या ठिकाणी बिचारा गरीब. सो त्याच्या बलून मध्ये तुम्ही हवा फुंकली, म्हणजे तुम्ही काय केलं? ऍक्च्युली प्रेशर वाढवलं, ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त आला. मुद्दा असा बेटा की आता ते जे गॅस मॉलिक्युल्स आहेत त्या फुग्यातले, व्हॉट विल दे डू? तिथे काही शांत बसणार नाही. दे विल बी हॅव्हिंग कॉन्स्टंट रँडम मोशन, जसं सगळे अजून सांगितल्याप्रमाणे. दे विल एक्झर्ट फोर्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. त्या फुग्याच्या भिंतींवरती काय एक्झर्ट करतील? प्रेशर. ओके, फोर्स पर युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. दे विल एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स. दे विल एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स. ओके, मग आता आपल्या डेरिव्हेशनला सोपं करण्याकरता मी 2 गोष्टी केल्यात तुमच्यासाठी, स्टेप्स पण बनवलेत त्यासाठी. ओके, गुरुजी हेडिंग तर द्या राव आधी, कळालं तर पाहिजे काय चाललंय. ओके, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. कोणावरती? भिंतींवरती. कोणाच्या? कंटेनरच्या, राईट. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचं डेरिव्हेशन पी ऑफ द गॅस. ठीक आहे, चलो. सो बाल मित्रांनो, आपण एखादं वेसल क्युबिकल घेऊ, थोडं सोपं कॅल्क्युलेशन करता म्हणून, नाही तर मग पुन्हा सिलेंडर बिलेंडर राडा वाटलं. ठीक आहे, अच्छा, हे पुस्तकात सगळीकडे तेच आहे, एनसीआरटी सीपीएससी. ठीक आहे. सो बाल मित्रांनो, लेट्स ड्रॉ अ डायग्राम. ओके,
we are having a cubical container. Okay, चलो एक cubical container है. Cubical that means you people know that the length will be same. So बाल मित्रांनो, एक cubical container की ज्याची length काय, length will be L, right? Base, height, everything will be L, no issue. Okay. अच्छा, मग आता आपला हा जो क्युबिकल कंटेनर आहे बेटा, मी म्हणू का व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर किंवा व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. गॅसला स्वतःचा व्हॉल्यूम नाहीये, तो ज्याच्यामध्ये जातो तो कंटेनर काय बोलतो, ज्याला नाही कोणी त्याला आहेत आम्ही. ओके, सो जो व्हॉल्यूम ऑफ कंटेनर तोच व्हॉल्यूम ऑफ गॅस, आणि मग लेंथ यल असेल, व्हॉल्यूम विल बी यल क्यूब, कारण की क्युबिकल कंटेनर आहे. बाल मित्रांनो, कॅपिटल ए इज द एरिया, सफिक्स काय लिहिलं मी, इच फेस, प्रत्येक तोंडाचा एरिया काय होईल, स्क्वेअर. खालचं फेस, फ्रंटचं फेस, बॅकचं फेस, स्टॉपचं फेस, राईट लेफ्ट, गेटिंग ना बेटा. लेंथ स्क्वेअर असेल ना, स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर, 6 फेसेस आर देअर, एरिया ऑफ द इच फेस इज एल स्क्वेअर. ऍग्री? ओके सर, फिलिंग हॅप्पी, नो इशू. अच्छा बाल मित्रांनो, कॅन आय से capital N is number of molecules. Okay, कशाचे, गॅसचे. capital N is the number of molecules, gas molecules. capital M, नीट लक्ष दे बेटा, टिक 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 हजारों करोडो मॉलिक्युल्स आहे. एक छोट्याशा मॉलिक्युलचा मास छोटा एम असणार का नाही, नीट लक्ष दे. सो बेटा कॅपिटल एम विल बी मास ऑफ द गॅस, विच विल बी Mn, विच विल बी Mn. अरे बघणार आहो, एका छोट्याशा गॅस मॉलिक्युलचा मास छोटा एम, यम अधिक यम अधिक यम अधिक यम, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना, मल्टिप्लाय कर ना, Mn. समजते? सो कॅपिटल एम इज नथिंग बट काय बेटा, मास ऑफ गॅस. ऍग्री? मास ऑफ द गॅस. चला अजून कोणी आलं तर इथं आपण मेन्शन करू, खेळ सुरू करू आपण डेरिव्हेशनचा. ठीक आहे बेटा, लक्ष द्या. अच्छा, सो बेटा मी रो लिहितो, डेन्सिटी ऑफ द गॅस. जेवढे पाहुणे कलाकार येतील मेन्शन करू. रो इज द डेन्सिटी ऑफ द गॅस. ओके, डेन्सिटी ऑफ द गॅस. अच्छा, सगळ्यांना माहिती आहे डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मग मी डेन्सिटीचा फॉर्म्युला, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. बेटा डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, मास इज कॅपिटल एम ऑफ द गॅस अपॉन व्हॉल्यूम इज व्ही. म्हणजेच मी याला असं लिहू, ही जी डेन्सिटी आहे त्याला मी असं लिहू, एम इंटू एन अपॉन व्हॉल्यूम इज एल क्यूब. सिनेरिओ क्लिअर आहे ना? अच्छा बेटा लक्ष द्या. आता मला सांगायचं काय, आपण एखादा पार्टिकल लकी ड्रॉ, जसं साहिल होमवर्क दिल्यानंतर आमचा साहिल काय करतो, एक लकी ड्रॉ लावतो. समजा मी काल 10 होमवर्कचे सम्स दिले होते, तर काल नेमकं त्याचा लकी ड्रॉचा खेळ चालला असते, नाही तर तो काय करतो, टुचूक एखादं सम पकडतो. मग ते पहिल्या नंबरच असू शकतं, 7व्या किंवा 10व्या, असं कोणताही तो एक सम घेतो आणि ते सम सोडवतो. सोडवलं की एक घ्यायची एक पाठवून देतो मला लगेच. आणि मला असं वाटतं की साहिल आता पुढचे उरलेले 8-9 सम्स करेल. मग मी त्याला म्हणतो, साहिल बाकी सम्स तो लगेच सर ऑन द वे सर, करतोय सर, प्रोसेसिंग. आणि परत काही कधी ते सम्स पुन्हा येत नाही आणि मी वाट बघत बसतो. ओके, बहुत आई गई यादें मगर इस बार तुम्ही आना, आणि मग ते एकच सम येतं, बाकीचे काही येत नाही. सो परत एकदा आपण आपल्या डेरिव्हेशन कडे येऊया. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. सो प्यारे बच्चो, दिस इज दी गॅस मॉलिक्यूल जो आपण लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट केला. ठीक आहे, हा गॅस मॉलिक्यूल आपण सिलेक्ट केला लकी ड्रॉ मध्ये. हजारो मॉलिक्युल्स पैकी एक सिलेक्ट केला. कुठे चालला, कुठेही जाऊ शकतो तो, कुठेही जाऊ शकतो ना तो, रॅन्डम मोशन मध्ये छीक 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 कुठेही मूव्ह होऊ शकतो. सो आपण असं अज्युम केलं की हा इकडे चाललाय कुठेतरी. अच्छा, कोणत्या व्हेलॉसिटीने चालला सर? व्ही व्हेलॉसिटी. अच्छा, मी त्याला असं 1 आणि गोल करतो. एक एक पहिला पार्टिकल आहे, पहिला, असाच दुसरा तिसरा, असा एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत.
ठीक आहे. हा जो एक पहिला पार्टिकल आहे विथ मास एम, व्हेलॉसिटी व्ही ने चालला हा. ओके, आयुष्यात कुठे चाललाय त्याचं त्याला काही माहित नाही. मग त्याला माहित नसल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की क्यूब इज अ 3D डायग्राम. आय हॅव टू रिझॉल्व्ह दॅट व्हेलॉसिटी इन 3 डायरेक्शन. अच्छा, ती जी व्ही आहे त्याला सफिक्स 1 लावावं लागेल कारण की पहिला पार्टिकल कन्सिडर केला नाही. असाच V2 V3 विल बी वेलोसिटी ऑफ डिफरंट डिफरंट पार्टिकल्स. सो प्यारे बच्चों, हॉरिझॉन्टल एक्स, व्हर्टिकल वाय, आणि अजून एक डायमेन्शन उरलं तुमच्याकडे झेड. ऍग्री? सो 3 डायमेन्शन मध्ये मला त्या वेलॉसिटीला रिझॉल्व्ह करावं लागेल. सो प्यारे बच्चों, दिस इज द एक्स डायरेक्शन, दिस इज द वाय डायरेक्शन, दिस इज द झेड डायरेक्शन जी तुमच्याकडे. ऍग्री? सो वेलॉसिटी रिझॉल्व्ह केली आणि मी म्हणतो की v इन द एक्स डायरेक्शन फॉर द फर्स्ट पार्टिकल इज vx1, v for the first particle in the y direction is vy1, and a velocity in the z direction for the first particle is vz1. Happy? check check check. 3 डायरेक्शन्स मध्ये आपण वेलॉसिटी रिझॉल्व्ह केली. बाल मित्रांनो, एक्झाम मध्ये डेरिव्हेशन आलं तर मस्तपैकी मी दिलेल्या स्टेप्स विसरायच्या नाही. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 वेलॉसिटी. काय बेटा स्टेप नंबर 1 काय आहे? वेलॉसिटी. अच्छा प्यारे बच्चों, as far as the velocity of the first particle is concerned, नीट लक्ष दे. ही जी velocity of the particle आहे, ही जी velocity of the particle आहे, velocity मी असं लिहितो फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर फर्स्ट पार्टिकल. एक पहिला पार्टिकल सिलेक्ट केला होता आपण, राईट? एक आहे हा. ओके, जो रैंडमली v वेलोसिटी ने चालेला आहे v1. सो प्यारे बच्चों, दैट v1 is a vector quantity ना, velocity is a vector quantity. So can I write this velocity has been resolved into 3 components. So can I write v x1 vector plus v y1 vector plus v z1 vector. Agree? ओके बेटा? अच्छा, आता लक्ष दे. वेलोसिटीला आपण 3 कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलंय. ऍग्री? आता लक्ष दे बेटा, मी 2D मध्ये तुला पटकन समजून सांगतो. डर डर डर, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, जरा समजायला सोपं झालं, त्याला डोक्याला टेन्शन येईल. प्यारे बच्चो, लेट अस अज्यूम की दिस इज युअर वेलोसिटी व्ही. ऍग्री? मग आता याला रिझॉल्व्ह करायचं म्हणजे काय? डर इन द एक्स डायरेक्शन, चिक 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 चिक, परपेंडिक्युलर्स टाका. अच्छा, त्याचा एक कंपोनेंट राहील. ऍग्री? ऍग्री? एक कंपोनेंट राहील. ऍग्री? मग प्यारे बच्चो, तुम्ही याला काय म्हणता? व्ही एक्स. याला काय म्हणता? व्ही वाय. हे बघणार आहोत 2D मध्ये. ही व्ही आहे, राईट? तिचा एक्स वाला हा बघ, हा थीटा आहे, राईट? हे बघ, हा व्ही एक्स आणि हा व्ही वाय. चला ट्रायंगल लॉ अप्लाय करा. हे बघ, पहिला वेक्टर, त्याच्या पुढे दुसरा वेक्टर. मग तुम्ही काय लिहिता? व्ही एक्स अधिक व्ही वाय इज युअर व्ही. कम ऑन, व्ही वेक्टर तुम्ही लिहिता का नाही? व्ही एक्स वेक्टर अधिक व्ही वाय वेक्टर. फटाफट फटाफट यस टाईप करा. बोलो बेटा, कन्सेप्ट ऑफ 11 चिक प्लस चिक लिहिता का नाही? तसं मी 3D मध्ये लिहिलं. यारे बोलो, फटाफट यस टाईप करा. कोणाच्या डोक्यावर नाही चाललं नाही हे, सर हे कुठून आलं, हे असं कसं लिहिलं? यारे बोलो, दिस इज फॉर 2D, दिस इज फॉर 3D. अरे पटापट रिप्लाय करा रे ठोकळ्यांनो, डोक्यावरून जायला नको हे. अरे बोलो, अरे साहिल आहे का नाही आज आमचा? फटाफट साहिलचा रिप्लाय येत असतो. प्यारे साहिल जी, कहीं आप सो तो नहीं गए? साहिल इज देयर, रोहित इज देयर, बट नो रिप्लाई इज देयर. अरे बोलो, एव्हरीबडी अंडरस्टूड? आय एम अज्युमिंग दिस इज द अजम्पशन की एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. चलो पुढे जाऊ आपण. ओके, सो प्यारे बच्चों, दिस इज द वेलोसिटी, राईट? अच्छा, मग आता बेटा पुन्हा एकदा हा एक्स, हा वाय, लक्ष दे. ड्रर, हा जो व्ही होता तुझा, हा जो व्ही होता, हा व्ही एक्स आणि हा व्ही वाय. मी जर का तुला विचारलं असतं, बाल मित्रांनो मला या वेलोसिटीचं मॅग्निट्यूड सांगा, काय सांगा? मॅग्निट्यूड सांगा. तर तुम्ही मला काय म्हणले असते? गुरुजी, दिस इज व्हेरी इझी. पायथागोरस जागा हो, पायथागोरस जागा हो. हायपोटेन्यूस स्क्वेअर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. आहे की नाही? दिस साइड स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर परपेंडिक्युलर स्क्वेअर, राईट? मग इथे सुद्धा काय म्हणणार तुम्ही? v1 चा स्क्वेअर इज इक्वल टू, अरे बच्चो, vx1 स्क्वेअर प्लस vy1 स्क्वेअर प्लस vz1 स्क्वेअर. ऍग्री? एक्झॅक्टली इन दिस वे 2D 3D. क्लिअर आहे? क्लिअर आहे विथ प्रूफ? ओके. अच्छा, आता लक्ष दे, आता लक्ष दे.
प्यारे बच्चो, दिस इज फॉर द फर्स्ट पार्टिकल. दिस इज फॉर द फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली मला सेकंड पार्टिकल साठी लिहायचं असेल तर कसं लिहू? v2 स्क्वेअर विल बी v x2 स्क्वेअर प्लस v y2 स्क्वेअर प्लस v z2 स्क्वेअर. टिक 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 टिक. मला जर का nth पार्टिकल साठी लिहायचं असेल तर बाल मित्रांनो मी असं लिहू का? vn स्क्वेअर इज इक्वल टू v xn स्क्वेअर प्लस v yn स्क्वेअर प्लस v zn स्क्वेअर. तेजस, व्हेरी गुड मॉर्निंग. आर यू अंडरस्टँडिंग तेजस? गेटिंग ना बेटा? फर्स्ट हे काय आहे? हे वेक्टर फॉर्म आहे, हे मॅग्निट्यूड वाला फॉर्म, राईट? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेलोसिटी, सेकंड, चिक 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 अप टू nth, राईट? इथपर्यंत आपण आलो nth पार्टिकल, राईट? आता नीट लक्ष दे बेटा. रूट मीन स्क्वेअर, बेटा लक्ष दे. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी व्ही आर एम एस. नीट लक्ष द्या बेटा. व्ही आर एम एस. बाल मित्रांनो, रूट मीन स्क्वेअर हा शब्द जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या समोर येईल, आर एम एस, आर एम एस, कॅपिटल स्मॉल, टेन्शन नाही घ्यायचं. पुढे आपल्याला अल्टरनेटिंग करंट नावाचा एक सुंदर चॅप्टर आहे, ठीक आहे बेटा. रूट मीन स्क्वेअर हा शब्द तुमच्या लाईफ मध्ये आला, बघा लक्ष दे. रूट मीन स्क्वेअर हा शब्द जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकाल, काय करायचं? हे बघ, हे बघ, आधी उलट इकडून चालायचं, छिक छिक छिक, आधी स्क्वेअर, बर का? हे बघ, नंतर नंतर मीन किंवा ऍव्हरेज, ठीक आहे ना बेटा? आणि नंतर रूट. हे कळतंय का? That's why you must join Success Science Academy. प्यारे बच्चों, रूट मीन स्क्वेअर, आधी स्क्वेअर, नंतर मीन, नंतर रूट. सिंपल लॉजिक. चलो, मग तुला विचारलं एवढे सगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत, छेक 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 छेक, रूट मीन स्क्वेअर त्यांची वेलोसिटी काढा. ओके, सो व्ही आर एम एस कसा काढणार तू? बेटा लक्ष दे. अगोदर काय करणार? स्क्वेअर. अगोदर काय करणार? स्क्वेअर. अच्छा, मग V1 V2 V3 अशा वेलोसिटीज आहेत, त्यांची स्क्वेअर्स काय होतील? V1 स्क्वेअर V2 स्क्वेअर V1 स्क्वेअर V2 स्क्वेअर V3 स्क्वेअर V4 स्क्वेअर, छिक 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 अप टू Vn स्क्वेअर, राईट? वेलोसिटीचे काय केले? स्क्वेअर्स. नंतर त्यांचं ऍव्हरेज, त्यांचं ऍव्हरेज. अच्छा, V1 स्क्वेअर V2 स्क्वेअर V3 स्क्वेअर अप टू Vn स्क्वेअरचं ऍव्हरेज कसं काढतो आपण? हे बघा असं, हे बघ, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस छिक 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 कुठपर्यंत? Vn स्क्वेअर डिवाइड बाय n. असंच ऍव्हरेज काढतो ना आपण. मी जर का तुला 3 नंबर दिले, 5, 10, 15, यांचा ऍव्हरेज काढा. जसं आता 12वीच्या मुलांचा ऍव्हरेज निघणार आहे, 10वीचे मार्क, 9वीचे मार्क, 10वीचे मार्क, 11वीचे मार्क, ऍव्हरेज. मी तुला 3 नंबर दिले, 5, 10, 15 आणि बोललो ऍव्हरेज काढा. तुम्ही काय करणार? 5 अधिक 10 अधिक 15 किती झाले? 20 भागिले 3 करणार. सो ऍव्हरेज काय येईल? अप्रॉक्सिमेटली 7-7.5च्या आसपास येईल. 7च्या आसपास येईल ऍव्हरेज. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? कम ऑन. आधी स्क्वेअर्स V1 स्क्वेअर V2 स्क्वेअर आणि त्यांचं काय केलं? ऍव्हरेज. आणि नंतर काय? रूट. झालं VRMS. मजा आली? मजा आयो रे सर जी, फिलिंग व्हेरी हॅपी. अरे बरोबर का नाही? त्या सरलाच हॅपी फील होतंय. अरे कळालं का नाही? आधी स्क्वेअर्स केले, नंतर त्यांचं मीन काढलं आणि नंतर रूट. अच्छा, मग आता मला सांगा बालमित्रांनो, मी जर का दोन्ही साईडचे स्क्वेअर केले, तिथे VRMS स्क्वेअर होईल आणि इकडचं रूट निघून जाईल. आणि मग मी थोडी जागा कमी येत असं लिहू का? V1 स्क्वेअर प्लस V2 छिक 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 ही टर्म इज इक्वल टू, हा भागिलेच n गुणिले होईल VRMS स्क्वेअर. ऍग्री? सो V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर छिक 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 अप टू Vn स्क्वेअर इज इक्वल टू, नीट लक्ष दे, स्क्वेअर केल्यावर VRMS स्क्वेअर होईल आणि इकडचं रूट उडून जाईल, भागिलेच n गुणिले होईल. सो कॅन आय राईट n टाइम्स VRMS स्क्वेअर. स्क्रीनशॉट घे, स्क्रीनशॉट घे. याला 1 म्हणू आपण, व्हेरी सॉरी, याला 1 म्हणू, याचा वापर होईल. स्क्रीनशॉट घे. ओके, चलो, दिस इज अवर 1. ऍग्री ना बेटा? दिस इज अवर 1. स्टेप नंबर 1, आय हॅव गॉट एक्सप्रेशन फॉर V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर, की जे पुढे मला वापरायचं आहे. ओके, चलो पुढे जाऊया आपण आता. ओके, लक्ष दे बेटा, आता हे पुसतो. सो आफ्टर दिस स्टेप नंबर 2. ओके, 5 स्टेप्स आहे. स्टेप्स लक्षात राहिले की धनाधन डेरिव्हेशन आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना एकदम सोपं जातं. बाकी कोणत्या पण स्टुडंटला तुम्ही विचारलं
त्याची गाडी गिअर मध्ये अडकून जाईल, खटाक खट खटाक. आपले स्टुडंट दन चालतील, घाबरायचं नाही. सर आम्ही तसंही घाबरत. एक्झाम घाबरायला लागली सर आम्हाला आजकाल, एक्झाम स्वतः कॅन्सल व्हायला लागली. ठीक आहे. स्टेप नंबर 2, मोमेंटम. I have made second step as momentum. So बालमित्रांनो, what is momentum? Mass into velocity. Consider for the first particle, एक सिंगल पार्टिकल जो चालला v1 velocity ने चालला, त्याला मास आहे का? यस गुरुजी. काय मास? m. दुसऱ्याचं m. सगळ्यांचं मास m आहे बेटा, प्रत्येक पार्टिकलचं मास m आहे. मास m आणि वेलॉसिटी v. चाललाय तो. पण मला सध्या अभ्यासाकरता काहीतरी एक डायरेक्शन सिलेक्ट करावी लागेल. जसं तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एका वेळी एक सब्जेक्ट सिलेक्ट करता, तसं आपण सध्या एक्स डायरेक्शन सिलेक्ट करू, वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट सिलेक्ट करू. ठीक आहे. मग आता मी म्हणतो इथे मध्ये लेट द फर्स्ट पार्टिकल विथ मास छोटा m मूविंग इन कोणती डायरेक्शन? प्लस एक्स डायरेक्शन. कोणती डायरेक्शन बेटा? बघ ना डायग्राम मध्ये, प्लस एक्स डायरेक्शन मध्ये चालला. कुठे चालला? प्लस एक्स डायरेक्शन मध्ये चालला. ठीक आहे. सो बेटा इन द मोशन व्हॉट अबाउट इट्स मोमेंटम? ठीक आहे. सो इट्स मोमेंटम, काय बोललो बेटा मी? इट्स मोमेंटम. बघ ना, प्लस एक्स डायरेक्शन मध्ये चालला, त्याचं मोमेंटम काय होईल? इज इक्वल टू मी असं बोलू, पी इनिशियल. इट्स मोमेंटम पी इनिशियल. बघ ना, सुरुवात झाली ना, तो चाललाय. मास इंटू वेलॉसिटी. सो पी इनिशियल मी असं म्हणू, व्ही एम इंटू व्ही एक्स वन. अरे बघणार आहो, मास इंटू वेलॉसिटी. मास इज एम. हा जो तुझा फर्स्ट पार्टिकल आहे त्याचा मास काय बेटा? एम. आणि वेलॉसिटी काय? व्ही एक्स वन. सो मास इंटू वेलॉसिटी एम इंटू व्ही एक्स वन, हे झालं त्याचं इनिशियल मोमेंटम. ओके. मला सांग बेटा, हा पुढे गेल्याच्या धूम धपाक कशाला धडकेल? ह्या भिंतीला धडकेल का नाही? ह्या वॉलला धडकणार का नाही? धडकणार. दिस इज नथिंग बट अजम्पशन. डूम धपक धडकला, त्याच रेषेत पुन्हा मागायला, डूम धपक धडकला मागच्या भिंतीला, पुन्हा इथे आला, धडकला, इथे आला, धडकला, इथे आला. वी आर अज्युमिंग द मोशन इन अ स्ट्रेट लाईन. हेच तर अज्युम केलं ना वरती आपण. ओके, इन द एक्स डायरेक्शन. ठीक आहे. सो बालमित्रांनो, इथून हा पुढे चालला, मोमेंटम इज एम इंटू व्ही एक्स वन. ऍग्री? धडकला आणि धडकून तो रिटर्न येईल का नाही? येईल का नाही? अच्छा. इट विल कोलाइड विथ वॉल. काय होईल बेटा? तो भिंतीला कोलाइड होईल. अँड इक्वल अँड अपोजिट. बघा, धडकला की न्यूटनचा तिसरा लॉ, धडकल्याच्या नंतर तेवढ्या स्पीडने तो रिटर्न येईल, आहे की नाही? स्पीड तेवढाच राहील. इट विल कोलाइड विथ वॉल अँड इक्वल अँड अपोजिट मोमेंटम. हे इंग्लिश आणि हे मिनिंग जरा समजून घे बेटा. इक्वल अँड अपोजिट मोमेंटम विल बी इम्पार्टेड. काय शब्द लावतोय मी? विल बी imparted by wall on it. धडकला, धडकून रिटर्न येईल ना. एखादा टेनिसचा बॉल आहे, हा भिंतीवरती डुम धडकला, धडकल्यावर काय होईल? इट विल बाउन्स बॅक. अर्थात ग्रॅव्हिटीने तो खाली पडेल. इट इज नॉट प्युअर एक्झाम्पल लाईक दिस, बट वी कॅन अज्युम. जसं तुम्ही बॉल घेतला फर्चवर, धपक आदळला, परत काय होईल? इथपर्यंत येईल. लेट्स अज्युम की त्याच्या वेलॉसिटी मध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाहीये. हेच तर अज्युम केलं होतं आपण आधी. कोलिजन इज इलास्टिक. अच्छा. सो प्यारे बच्चों, कॅन आय राईट पी फायनल? बघणार आहोत, धडकून रिटर्न आला तर रिटर्न येताना निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये ना, आहे की नाही? इम्पार्टेड बाय वॉल ऑन इट इन, मी सगळंच लिहितो, इन कोणत्या डायरेक्शन मध्ये? निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. सो कॅन आय से फायनल? सर एक्झाम मध्ये एवढं सगळं लिहावं लागतं का? नाही, एक्झाम मध्ये शॉर्टकट मारा तर चालतो. तुम्ही अंडरस्टँड करा, कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा, तर चांगले लेवलचे सम्स तुमचे सुटतील. नीट लक्ष दे, फील घे. पी फायनल, धडकून रिटर्न आला तर बेटा झालं काय? निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मुळे
एम व्ही एक्स वन मोमेंटम तेच आहे, फक्त त्याची डायरेक्शन निगेटिव्ह झाली. इकडे होता तेव्हा पॉझिटिव्ह, इकडे होता तेव्हा आपण निगेटिव्ह घेतली. ऍग्री? येस. सो बालमित्रांनो, मी असं म्हणू का, डेल्टा पी चेंज इन द मोमेंटम. अरे डेल्टा इज फिजिक्स मध्ये काय, चेंज इन द मोमेंटम. ओके, सफिक्स काय लिहू, मॉलिक्यूल. ओके, चेंज इन द मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल. चेंज इन द मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल काय असतो बेटा चेंज? फायनल मायनस इनिशियल, पी फायनल मायनस पी इनिशियल. सो बाल मित्रांनो, व्हॉट इज पी फायनल? बघ ना, मायनस एम व्ही एक्स वन. हे बघ, मायनसचं साईन. व्हॉट इज पी इनिशियल? एम व्ही एक्स वन. सो बाल मित्रांनो, व्हॉट इज द चेंज इन द मोमेंटम? मायनस मायनस प्लस नाही रे येड्या, बेरीज होईल आणि मायनस साईन होईल. सो मायनस मायनस 2m vx1. Agree? This is the change in the momentum of molecule. Change in the momentum for molecule. But प्यारे बच्चों, look at the heading. We want pressure exerted by gas molecule. याने भिंतीवरती लावलेला प्रेशर पाहिजे मला. So I want change in the momentum right now by wall. I want change in the momentum by wall. Okay? Delta P by wall जर म्हणलं तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. याच्यासाठी डायरेक्शन ही आहे प्लस एक्स, तर वॉल साठी काय मायनस एक्स. कळलं का नाही कळलं? दे आर अपोजिट बिकॉज इट इज कोलिजन. सो प्यारे बच्चों, डेल्टा पी ऑफ द वॉल इज +2m vx1. फटाफट यस टाइप करा आणि मला एक पावती द्या की सर यस वी हॅव अंडरस्टूड. स्क्रीनशॉट घे. चेंज इन द मोमेंटम बाय वॉल. हॅव यू अंडरस्टूड? मॉलिक्यूल आणि वॉल मध्ये निगेटिव्ह साईनचा डिफरन्स आहे, कारण की मॉलिक्यूल चाललाय प्लस एक्स मध्ये, भिंतीने ढकलून दिलंय निगेटिव्ह एक्स मध्ये. फटाफट बोला. अंडरस्टूड? चलो पुढे जाऊ मी. शॅल आय गो विथ द कॉन्फिडन्स की प्यारे बच्चे हैज अंडरस्टूड एव्हरीथिंग? स्टेप नंबर 2. अरे बोलो. मी वेट करत बसतो तुमच्या रिप्लायचा. हॅव यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ दिस मोमेंटम? आमच्या स्वराजने रिप्लाय केला, बाकी 8-10 जणांचा रिप्लाय मी वाट बघत असतो. चला पुढे जाऊ वाचल. ओके बेटा. सो लक्ष दे, मोमेंटम वाली स्टोरी सगळ्यांना कळाली. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 पुढची स्टेप नीट लक्षात ठेव बरं का बेटा. कुठपर्यंत आलो आपण? डेल्टा पी बाय वॉल इथपर्यंत आलो आपण, राईट? हा, आता लक्ष दे. स्टेप नंबर 3. ही स्टोरी सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ तर प्रत्येकाने आज पाहायचा विषयच नाही. डेरिव्हेशन इज व्हेरी इझी विथ द स्टेप्स. लक्ष द्या आता. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय लिहिलं बघ मी? छोटी सफिक्स कोलिजन. ओके, छोटा टी सफिक्स कोलिजन. आपल्याला समजण्यासाठी स्टेप्स आहेत. मी लिहितो कंसात. काय करायचंय मला बेटा? याचा अर्थ काय? टाइम इंटरव्हल बिटवीन टाइम इंटरव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. काय पाहिजे बाळा मला या स्टेप मध्ये? काय पाहिजे बघ ना? टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स. मी त्याला छोटा टी लिहिला, टाइम. ओके, आणि सफिक्स कोलिजन लावून टाकलं शॉर्टकट मध्ये. लक्षात ठेवायला तुला आहे की नाही? त्याचा अर्थ काय बेटा? टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स. 2 सक्सेसिव्ह मी धडकला, पुन्हा तिथे आला, पुन्हा मागे गेला, पुन्हा एका जागेत आला. सोर एवढा डिसिप्लिन वाला असतो का हा? नाही. वी आर अज्युमिंग द मोशन इन अ स्ट्रेट लाईन. त्याच जागेवर, राईट? वी आर अज्युमिंग इन द वन डायरेक्शन. मग नंतर ऍव्हरेज घेऊ आपण 3 डायरेक्शनचं. ओके, सो टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स. बाल मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट? तुम्हाला सगळ्यांना बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. याला पुसू का? हे आपल्याला पाठ आहे. चलो, याची काही गरज नाही, आपण नंतर येणारच आहे. अच्छा ठीक आहे, लक्ष दे बेटा. स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. मला कोण पाहिजे? टाइम. सो बाल मित्रांनो, मी असं म्हणू टी कोलिजन. टाइम इंटरव्हल बिटवीन 2 कोलिजन्स. टी विल बी डिस्टन्स अपॉन स्पीड. बघणार आहोत, टाइम इथे गेला, स्पीड खाली आला. डिस्टन्स अपॉन स्पीड. सर हाऊ मच इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड? फटाफट मला रिप्लाय करा सगळ्यांनी. हाऊ मच इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड? कशामध्ये? बघ, इथून निघाला
ढिपिक धडकला, पुन्हा ढिपिक इथे आला, पुन्हा ढिपिक धडकला मागच्या भिंतीला आणि पुन्हा इथे आला. व्हॉट इज दिस डिस्टन्स? फटाफट रिप्लाय करा. ज्यांना क्वेश्चन नसेल का आला त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. निघाला, ढिपिक धडकला, पुन्हा इथे आला, पुन्हा मागे धडकला, पुन्हा इथे आला. फटाफट बोला, हाऊ मच इज द डिस्टन्स? लुक ॲट द डायग्राम. सगळी स्टोरी तुमच्या समोर आहे. जर तुम्ही चुकले तर ढसा ढसा रडेल मी. त्याला मराठीत एक शब्द आहे, ओक्सा बोक्शी रडणे. धडकला, इथे आला, पुन्हा रिटर्न गेला, पुन्हा त्याच जागेवर आला. हाऊ मच इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड? विदाउट वेस्टिंग टाइम, कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. माझ्या दुःखात भर पाडू नका रे, रिप्लाय करा. साहिल इज सेइंग सर सर पता नहीं जी कौन सा ये लेंथ होता है. अरे सांगू, एकालाही नाही येत. सर हँड्स अप. By looking at the diagram, can't you tell me how much is the distance? अरे बोलो, एकाचाही रिप्लाय नाही. लेंथ किती आहे? यल. हा गेला, धडकला, पुन्हा इथे आला, पुन्हा धडकला आणि पुन्हा त्याच जागेवर आला. सो बेटा लेंथ इज यल प्लस यल 2L. समजा अज्युम की मॉलिक्यूल ह्या भिंतीवर आहे, अज्युम की मॉलिक्यूल ह्या भिंतीवर आहे, धडकला ह्या भिंतीला, पुन्हा रिटर्न आला. लेंथ इज यल, यल प्लस यल. हाऊ मच विल बी लेंथ बेटा? 2L. हाऊ मच विल बी लेंथ? हाऊ मच विल बी डिस्टन्स ट्रॅव्हल? 2L. हाऊ मच इज द डिस्टन्स ट्रॅव्हल? 2L. सो प्यारे बच्चों, डिस्टन्स इज 2L अपॉन स्पीड खाली येईल ना. सो विथ व्हॉट स्पीड इट इज ट्रॅव्हलिंग इन द एक्स डायरेक्शन बेटा? इट इज ट्रॅव्हलिंग विथ Vx1. गेटिंग ना बेटा? अरे कळलं का नाही कळलं? सो टी ओरिजिन इज दिस. ऍग्री? अच्छा. आफ्टर दॅट स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 इज फोर्स. काय पुढची स्टेप बेटा? फोर्स. ओके. अँड लास्ट इज प्रेशर. लक्ष द्या आता. फोर्स. प्यारे बच्चों, फोर्स इन द एक्स डायरेक्शन फॉर द फर्स्ट पार्टिकल. बघा आता लक्ष दे बेटा. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, एफ इज व्हॉट? बघा लक्ष दे. बाय न्यूटन्स सेकंड लॉ. काय बेटा फोर्स? बघा लक्ष दे. फोर्स कोणासाठी चाललाय? फॉर द पार्टिकल ऑफ द मास m, गॅस पार्टिकल किंवा गॅस मॉलिक्यूल ऑफ द मास m विच इज मूविंग इन द एक्स डायरेक्शन, राइट? सो कैन आई से प्यारे बच्चों, फोर्स फॉर फर्स्ट पार्टिकल इन द एक्स डायरेक्शन. मी असं म्हणू फोर्स इन द एक्स डायरेक्शन फॉर द फर्स्ट पार्टिकल. बघणार आहोत फोर्स इज एफ. कोणत्या डायरेक्शन मध्ये? एक्स. सफिक्स 1 का? पहिल्या पार्टिकल साठी. ऍग्री? फोर्स इन द एक्स डायरेक्शन फॉर फर्स्ट पार्टिकल इज, न्यूटन काय सांगतो आपल्याला? फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विच इज इम्पार्टेड बाय वॉल, राइट? सो प्यारे बच्चों, डेल्टा पी इम्पार्टेड बाय वॉल अपॉन, फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज शब्द आला म्हणजे भागिले टाइम, राइट? इट इज ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो प्यारे बच्चों, टी कोलिजन. एग्री? टी कोलिजन. Okay, so delta P imparted by the wall was plus 2 m Vx1. Agree? Upon time interval between two successive collisions वरती काढलाय आपण 2L upon Vx1. ठीक ठीक, 2 to cancel. खालचा Vx1 वरती जाईल आणि बालमित्रांनो मी असं म्हणू का की दिस इज m into Vx1 square upon हा खालचा येईल. This is the force in the x direction for the first particle. Agree? In this way, force in the x direction for second particle काय म्हणू शकतो बेटा मी? will be m into v x2 square upon l. In this way, force in the x direction for nth particle काय लिहू शकतो बेटा मी? m into v xn square upon l. प्रत्येक जण इथपर्यंत माझ्यासोबत पोहोचलाय का? रिप्लाय करा मला. फटाफट रिप्लाय करा, घाबरू नका सगळ्यांनी.
एकदम अंडरस्टँडिंग टकाटक करायचं आपल्याला. टाइम इंटरव्हल बिटवीन कोलिजन, स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इकडे आला, स्पीड खाली गेला, डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स इज छिक 2L अपॉन Vx1. न्यूटन काकांनी आपल्याला काय सांगितलं? फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फक्त ही स्टोरी नीट लक्षात घे. फोर्स इन द एक्स डायरेक्शन इज डेल्टा पी बाय वॉल अपॉन टी कोलिजन. सर व्हॉट इज डेल्टा पी बाय वॉल? 2m Vx1 आपण स्टेप नंबर 1 मध्ये काढला. होल डिवायडेड बाय टाइम 12 अपॉन Vx1 हे काय काढला. छिक 2 कॅन्सल, खालचा Vx1 वरती गेला आणि असाच nth पार्टिकल साठी आपण डिराईव्ह केलं इथपर्यंत. चला झालं. आता पुढे स्क्रीनशॉट झाला. बघ लक्ष दे. आता लक्ष दे बेटा. मी इंटरेस्टेड कशासाठी आहे? टू फाइंड फोर्स इन द एक्स डायरेक्शन. नीट लक्ष दे बरं का बेटा. आता सगळ्यांना गोळा करायचा आपल्याला हळूहळू. सो बेटा मी इंटरेस्टेड आहे टू फाइंड फोर्स इन द एक्स डायरेक्शन. लक्ष द्या. सो आता विषय फोर्सचा आहे. मी त्याला लावला सफिक्स एक्स. सो बालमित्रांनो मला सांगा, कॅन आय से फोर्स इन द एक्स डायरेक्शन विल बी force in the x direction for first particle plus force in the x direction for second plus check force in the x direction for nth particle. Agree? So बालमित्रांनो ह्या सगळ्यांना आपण जर का ऍड केलं तर फोर्स इन द एक्स डायरेक्शन काय आला होता? m इंटू Vx1 स्क्वेअर अपॉन L प्लस सेकंड साठी m इंटू Vx2 स्क्वेअर अपॉन L प्लस चिक रिंगे रिंगे रिंगा रिंगे रिंगे रिंगा रिंगे रिंगे रिंगा रिंगा. सो प्यारे बच्चों, फर्स्ट सेकंड चिक कुठपर्यंत? अप टू nth. आला का नाही? अच्छा. मग आता बेटा इफ यू ऑब्झर्व क्लिअरली यू कॅन अंडरस्टँड m अपॉन L इज कॉमन. मग कंसात मी असं लिहू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस चिक Vxn स्क्वेअर. ऍग्री? बालमित्रांनो दिस इज फोर्स इन द एक्स डायरेक्शन. येस, फोर्स इन द एक्स डायरेक्शन. मला जर कोणी विचारलं फोर्स इन द वाय डायरेक्शन तर मी काय म्हणू? m वाय डायरेक्शन मध्ये सुद्धा काय मास पार्टिकलचं काय मास थोडी चेंज होणार आहे ऍज इट इज. अच्छा, वाय डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय तो काय लेंथ थोडी चेंज होणार आहे. m आणि l तर सेम आहे. सो m अपॉन L. मग कंसात काय v वाय डायरेक्शन असल्यामुळे y फॉर द फर्स्ट पार्टिकल y1 स्क्वेअर प्लस v y2 स्क्वेअर प्लस चिक v yn स्क्वेअर. ऍग्री? मग आता असं फोर्स इन द झेड डायरेक्शन बघणार आहोत. एक्स वाला झालं, वाय वाला झालं, आफ्टर दॅट झेड वाला जो तुमच्याकडे येतोय सेम स्टोरी. मास विल बी सेम, L विल बी सेम. कंसामध्ये v z for the first particle square plus v in the z direction for second particle square चिक v z in the n direction square. मजा आली? x y आणि z डायरेक्शन मध्ये we have written force. सो फोर्स वाली स्टेप आपली संपली. चिक तिन्ही डायरेक्शन मध्ये आपण तो मस्तपैकी लिहिला, कारण की पार्टिकल तर कुठेही मूव्ह होऊ शकत होता. राईट? अच्छा. सो बालमित्रांनो स्टेप नंबर कितवी आहे सांगा आता? सांगा. लास्ट अँड द 5. लास्ट अँड 5 काय? प्रेशर. हाच तो हिरो आहे. हेच तर मेन आपलं टार्गेट होतं. प्रेशर ऑफ द गॅस. इट्स नॉट ऑफ द गॅस. प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. चला आता प्रेशर काढायचं आहे मला. बालमित्रांनो मला सांगा, प्रेशर काढण्यासाठी गॅस तर काही कोणावर अन्याय नाही करणार. चिक तिन्ही डायरेक्शन मध्ये इट विल एक्झर्ट सेम प्रेशर. तो काय असा कमी जादा थोडा करेल, मग तो तुमच्या त्या क्यूबला पॅरालिसिस होईल. सॉरी इकडे फोर्स जादा, मग तिकडे फुगवट होईल, इकडे फोर्स कमी, असा होईल. असं काही होत नाही. क्युबिकल कंटिन्युअस क्युबिकल बोलून तुम्ही फुगवता, सगळं होईल जातो. सो सगळीकडे सेम प्रेशर. सो एव्हरेज प्रेशर. ओके, कॅन आय से प्यारे बच्चों, एव्हरेज प्रेशर, राईट? Average pressure will be exerted by the gas, which is pressure in the x direction plus pressure in the y direction plus pressure in the z direction upon 3. Agree? Yes sir, we are agree. Is equal to बेटा प्रेशर इन द एक्स डायरेक्शन एकदा काढून घेऊ का? तसं थोडं सोपं पडेल तुम्हाला. येस, काय अडचण नाही. मी काय करतो बेटा, हे बघ लक्ष दे. प्रेशर इन द एक्स डायरेक्शन, प्रेशर इन द वाय आणि प्रेशर इन द झेड काढतो तुमच्यासाठी. हे बघ एक्झाम मध्ये शॉर्टकट मारत चालतो. सध्या थोडंसं स्टेप बाय स्टेप चालू. लक्ष दे.
प्रेशर इन द एक्स डायरेक्शन काय असतो बेटा? फोर्स इन द एक्स डायरेक्शन अपॉन एरिया. प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स इन द एक्स डायरेक्शन अपॉन एरिया, राईट, विच इज इक्वल टू फोर्स इन द एक्स डायरेक्शन काय बेटा? हे बघा, भागिले एरिया काय बेटा? एरिया ऑफ द ईच फेस इज एल स्क्वेअर. ओके, सो मला सांग, याला एरियाने भागणार म्हणजे एल स्क्वेअरने भागणार, तर हा एल आणि हा एल स्क्वेअर गुणिले होईल. सो मी याला असं देऊ का? यम अपॉन एल क्यूब. नीट लक्ष दे, यम अपॉन एल क्यूब, ब्रॅकेट मधली टर्म ऍज इट इज, राईट. व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही x2 square plus chick v xn square. Agree? So beta similarly pressure in the y direction मला विचारलं तर काय can I say m upon l cube into bracket v y1 square plus v y2 square plus chick v yn square. Pressure in z direction will be m upon l cube into bracket v z1 square plus v z2 square plus v z n square. स्क्रीनशॉट घे. डन. आता लक्ष दे, आता ऍव्हरेज प्रेशर कशामुळे? तर प्रेशर विल बी एक्झर्टेड लाईक सेम प्रेशर विल बी एक्झर्टेड इन ऑल द डायरेक्शन्स. ओके, सपोज 9 पास्कल प्रेशर आहे बरं का, गॅसने 9 पास्कल प्रेशर एक्झर्ट केला, तर इकडे 3, इकडे 3 आणि इकडे 3, तो काय अन्याय करणार नाही. सो प्रेशर ऍव्हरेज will be pressure in the x plus pressure in the y plus pressure in the z upon 3 which is equal to छिक तिन्ही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत. ह्या तिन्ही व्हॅल्यूची तुम्ही बेरीज करणार, तर कॉमन कोण आहे? एम बाय एल क्यूब आहे का नाही? आहे का नाही कॉमन? एम बाय एल क्यूब भागिलेला 3 आहे. सो मी एक काम करू, एम अपॉन 3 एल क्यूब. सर नाही का आलं? अरे भागिले 3 तसाचे राव, एम बाय एल क्यूब कॉमन घेतला आणि छिक ह्या 3 टर्म्सची ऍडिशन जर का केली तर बेटा ती ऍडिशन मी अशी लिहू का? व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही, हे बघ खालचा, वाय वन स्क्वेअर, व्ही वाय वन हे वरती लिहायचं स्क्वेअर, प्लस व्ही झेड वन स्क्वेअर बघ ही पहिली, प्लस दिस असं लिहू का? व्ही एक्स टू चा स्क्वेअर प्लस व्ही वाय टू चा स्क्वेअर प्लस व्ही झेड टू चा स्क्वेअर. हे बघ छिक तसंच व्ही एक्स एन स्क्वेअर प्लस व्ही वाय एन स्क्वेअर प्लस व्ही झेड एन स्क्वेअर. बरं का? छिक कुठपर्यंत? व्ही एक्स एन स्क्वेअर प्लस व्ही वाय एन स्क्वेअर प्लस व्ही झेड एन स्क्वेअर. ओके, कसं लिहिलं बघ मी? एक्स वाय झेड कशामुळं? तर 8वा पहिली स्टेप. चला हे पुसू का? स्क्रीनशॉट तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे, राईट. आता लक्ष द्या बेटा, आता लक्ष द्या, विच इज इक्वल टू यम अपॉन 3l क्यूब. मी ऍज इट इज ठेवतो. आता ब्रॅकेट मध्ये इफ यू फोकस क्लिअरली, छिक व्ही वेक्टर वॉज रिटन ॲज Vx प्लस Vy प्लस Vz आणि पायथागोरसचा थेरम वापरून आपण काय लिहिलं? व्ही स्क्वेअर वॉज Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर. पॉपअप होतोय स्क्रीन. आकांक्षा तुमचा कॅमेरा पॉपअप होतोय, तो प्लीज रिमूव्ह करा. आकांक्षा तुमचा कॅमेरा पॉपअप होतोय, तर तो काय करायला पाहिजे? साहिल त्याला डिसेबल करायला पाहिजे का? डिसेबल करा त्याला कॅमेराला प्लीज. अच्छा, कॅमेरा ऑफ करा. हा, आता लक्ष दे बेटा, केला, ठीक आहे. चलो प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. हे काय आहे? Vx1 square plus Vy1 square plus Vz1 square is the velocity of first particle. हे बघ, first particle Vx1 square plus Vy1 square plus Vz1 square is the magnitude, right, of square of the first velocity. So प्यारे बच्चों, can I write V1 square plus हा काय? V2 square plus छिक Vn square. Are you agree? याची गरज नाही. V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस अप टू Vn स्क्वेअर. आणि स्टेप नंबर 1 मध्ये बालमित्रांनो प्लीज आठवा, स्टेप नंबर 1 काय होती? n टाइम्स VRMS स्क्वेअर. काय होती बेटा ही? n टाइम्स
काय होतं व्ही आर एम एस स्क्वेअर. कुठून आलं हे? फ्रॉम फर्स्ट. कुठून आलं हे? फ्रॉम फर्स्ट. मी मुद्दाम डिटेल मध्ये तुम्हाला दिलं. आता नीट लक्ष द्या. यम एन अपॉन एल क्यूब, इथं लक्ष दे. यम एन अपॉन एल क्यूब काय? डेन्सिटी. अरे यस और नो बेटा? सो कॅन आय राईट प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस, हा जो ऍव्हरेज प्रेशर आहे एक्झर्टेड बाय द गॅस, मी याला लिहू का 1/3 एम एन अपॉन एल क्यूब इज रो. ओके, रो व्ही आर एम एस स्क्वेअर. व्ही आर एम एस स्क्वेअर. दिस इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. स्क्रीनशॉट घ्या आणि डेरिव्हेशन कसं वाटलं ते मला सांगा. पार्ट तर करायचं आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली की नाही ती सांगा. हाऊ वॉज द डेरिव्हेशन? It was lengthy, but I hope I have made this derivation interesting. Come on, beta. With the steps, was it easy? Was it interesting or not? Come on. Wasn't the derivation interesting? Are bolo. No reply. We will stop here for physics. I want reply from everyone whether the derivation was interesting or not. We boring? Beta, I have tried myself to make it interesting with the 5 steps. With the 5 steps. Step number 1, velocity. Step number 2, momentum. Step number 3, T, time interval between collision. Step number 4, force. And step number 5, pressure. Come on. Step number 1, velocity. Step number 2, momentum. Step number 3, time interval between collisions. Step number 4, force. Step number 5, pressure. जरा लेंदी डिटेल मध्ये घेऊन चाललो मी, बट एक्स वाय झेडच्या फील्ड सहित सगळं आपण लिहिलं, विच विल हेल्प यू इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एज वेल. थोडंसं इमॅजिनेशन इज ऑल्सो व्हेरी important. ठीक आहे ना बेटा? विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स अँड लेट स्टार्ट mathematics.